हालेलुया, हालेलुया. शेजारच्याला वळून म्हणा, आज वचनासाठी मी तयार आहे. आज वचनासाठी मी तयार आहे. आमेन. कोणीतरी आपण उघडूया यशायाचा 53वा अध्याय आणि 7 ते 13 आपण वाचूया. हे बहुतेकांनी अनेक वेळा वाचलेलं आहे. यशाया 53 7 पासून आपण वाचूया. त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोशिले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे, लोकर कातरण्यापुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याचवर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले. जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या मुळे त्याला ताडना करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केलाय काय? त्याची कबर दुर्जनांच्या कबरामध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवंताची कबर त्यास प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे हे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक असल्याचा सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरवील. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन. तो बलवानाबरोबर लूट वाटून घेईल, कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराध्यात गणून दिले. त्याचे बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. आमेन. खूप सुंदर यशायाने नमूद केलेली भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयी जे अनेक वर्षानंतर होणार होती, जे देवाने त्याला दाखवलं, ते त्यांनी या ठिकाणी नमूद करून ठेवलं. आमेन. हालेलुया. माझा संदेश नेमका ह्याच्यावरती नाही आहे, परंतु आज मला सांगू द्या, खास करून अशा लोकांसाठी जे इथं कदाचित पहिल्यांदा आले असतील किंवा येत आहेत, परंतु येशू ख्रिस्ताच्या विषयी त्यांना अधिक माहिती नाही आहे. त्यांच्याविषयी, त्यांच्यामुळे किंवा त्यांच्यासाठी खास करून आज हे वाचण्यात आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने नेमकं काय केलं हे थोडक्यात विश्लेषण यशायाने जे त्याला प्रकटीकरण प्राप्त झालं ते त्यांनी इथं लिहिलेलं आहे. ते मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी इथं वाचतो प्रियानो, आणि मग माझ्या मुख्य वचनाकडे मी वळणार आहे. इथं म्हटलेलं आहे, त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोसले. प्रभू येशू ख्रिस्ताचे हाल हाल झाले तरी येशू ख्रिस्ताने ते सोसले, ते माझ्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्त याने विचार केला की मनुष्य मात्रेला जर वाचवायचं आहे, मनुष्य मात्रेला जर सार्वकालिक जीवन पुन्हा जर प्राप्त करून घ्यायचं असेल, आणि जे जीवन मूळतः पिता परमेश्वराने सुरुवातीला योजिलं होतं, ज्याच्यापासून मनुष्य मात्र वंचित झाली होती, ते जर पुन्हा मिळायचं असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, मी जाईन आणि त्यांच्यासाठी कोकरा बनून वधला जाईन. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की अशा प्रकारे वधण्यात आलं त्याला. तो इथं म्हणतो की त्याच्यावरती जुलूम करून खटला चालवून त्याला घेऊन गेले, त्याचे हाल हाल केले, आणि तरी देखील त्याने मुखातून एक शब्द आमच्यासाठी काढला नाही. ज्याने अखंड सृष्टी बनवली त्याला शोषण मिळत असताना त्याने एक शब्द आपल्या मुखातून काढला नाही. असा तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त. जे त्याला ओळखतात, जे त्याला नाही ओळखत, अशा सगळ्यांसाठी माझा प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती 2000 वर्षापूर्वी मेला. जेणेकरून वचन सांगते की जे त्याच्यावर विश्वास ठेवतील, जे त्याच्या बलिदानावरती विश्वास ठेवतील, जे त्याच्या रक्त सांडल्यावरती विश्वास ठेवतील, जे त्याच्या शरीर मोडल्यावरती विश्वास ठेवतील, त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. हालेलुया.
आम्ही असे लोक आहोत, आम्ही अशी पिढी आहोत, आम्ही असे विश्वास ठेवणारे लोक आहोत जे फक्त याच जीवनावरती, जगामध्ये जगत असलेलं जे जीवन आहे त्याच्यावरतीच फक्त आम्ही विश्वास ठेवत नाही, परंतु त्याच्या पलीकडे सार्वकालिक जीवन जे ठेवलेलं आहे त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवणारे लोक आहोत. आणि ते आम्हाला फक्त आणि फक्त बलिदान झालेल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानेच आम्हाला प्राप्त होऊ शकतं. कोणीतरी आमेन. हे सगळं काय त्यांनी सहन केलं प्रियानो, आणि त्यांनी आपलं रक्त सांडलं. त्या रक्ताच्या विषयी जर बोलायला गेलं तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत येशूच्या रक्ताविषयी आहे, किंवा रक्त हे किती महत्वाचं आहे त्याच्याविषयी देखील आम्हाला कळतं. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला रक्त दिसतं, बलिदान दिसतं, ते आम्हाला एदेन बागेमध्ये दिसतं, जिथं प्रभू येशू ख्रिस्त, जिथं पिता परमेश्वर याने प्रभू येशू ख्रिस्ताचं एक बलिदानाचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी दाखवलं की त्यांनी पाप केलं. आदाम आणि हव्वा, प्रथम मनुष्य, या दोघांनी पाप केल्यानंतर त्यांना झाकण्यासाठी एक प्राणी त्याला वधावा लागला, रक्त सांडावं लागलं, आणि मग त्याची कातडी कव्हर करण्यासाठी त्या दोघांना द्यावी लागली. तिथून आम्हाला रक्त सांडण्याविषयी आम्हाला दिसतं. आणि मग आम्हाला कळतं की इस्रायल लोकांना, then God told Israelites to put the blood of the lamb on the doorposts. मिस्र देशामध्ये इस्रायल लोक अडकले असताना तिथं देखील सांगितलं की तिथं देखील तुम्हाला एक कोकरा वधायचा आहे आणि त्याचं रक्त तुमच्या दारबाही कपाळपाटीला लावायचं आहे. आणि जेव्हा तो दूत येईल विध्वंस करण्यासाठी, ज्या ज्या दारबाही कपाळपट्टीवरती रक्त दिसेल तिथे तिथे नाश होणार नाही, मरणचा अनुभव येणार नाही. तिथे देखील आम्हाला रक्त दिसतं. आणि मग थोडं पुढे गेल्यानंतर देवाने मोशेला हा नियम दिला आणि सांगितलं की जर शुद्धीकरण हवं असेल तर रक्त सांडणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला नवीन करारामध्ये देखील आम्हाला दिसतं, इब्री वाचू नका, इब्री 9:22 मध्ये म्हटलेलं आहे की विदाउट द शेडिंग ऑफ द ब्लड देयर इज नो फॉरगिवनेस. इब्री 9:22 मध्ये म्हटलेलं आहे की रक्त सांडल्या विना पाप क्षमा नाही. रक्त सांडल्या विना पाप क्षमा नाही. वर्षभर आम्ही जगत आहोत, आम्ही देवाकडे येतो, आम्ही आशीर्वाद मागतो, शांती मागतो, फलद्रुपता मागतो, हे मागतो, ते मागतो, हे सगळं ठीक आहे, परंतु आमच्या जीवनाचा, ख्रिस्ती जीवनाचा पाया जो आहे, त्या अनेक महत्वाच्या गोष्टींपैकी एक महत्वाची गोष्ट ही आहे, रक्त सांडल्याशिवाय पाप क्षमा नाही. आम्ही जर आज जगत आहोत, आम्हाला जर आशा मिळाली आहे की आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये आहोत, तर आम्ही पाप क्षमा पावलेले लोक आहोत. आणि आम्हाला पाप क्षमा कशी मिळालेली आहे? ख्रिस्ताचं रक्त सांडल्यामुळे. हालेलुया. या गोष्टीला कधीच कमीपणा मिळू नये. आमेन. हालेलुया. तर जुन्या करारात आम्हाला रक्त सांडणं दिसतं, नव्या करारात आम्हाला रक्त सांडणं दिसतं. आम्ही जे कृपेच्या काळामध्ये आहोत तिथं आम्हाला रक्त सांडलेलं दिसतं. जर प्रकटीकरण वाचलं तर आम्हाला कळतं की स्वर्गामध्ये देखील येशूचं रक्त उपस्थित आहे. किंबहुना पिता जर आमच्याकडे पाहतोय तर एका दुर्बिणीतून तो पाहतो आहे, आणि ते म्हणजे येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारेच तो आम्हा सर्वांकडे बघतो. म्हणूनच आज आम्ही जिवंत राहू शकतो, अन्यथा आम्ही त्याच्या समोर नीतिमान आणि पवित्र बिलकुल नाही. हालेलुया. पास्टर अक्षय मॅथ्यू मागच्या वेळेला जेव्हा संदेश देताना म्हणाले, वी आर नॉट रायचियस बट वी हॅव द रायचियसनेस ऑफ गॉड. आम्ही नीतिमान कधीच बनू शकत नाही, परंतु आमच्याकडे जे आहे ते नीतिमत्वता, ती देवाची नीतिमत्वता आहे. देव जेव्हा माझ्याकडे बघतोय, जेव्हा तो अमितकडे बघतो, तो फक्त अमितकडे जर बघत असला असता तर अमितचा नाश त्यांनी कधीच केला असता. परंतु जर तो अमितकडे बघतोय आणि संतुष्ट जर आहे, याचा अर्थ हा की तो येशूच्या रक्ताच्या द्वारे अमितकडे बघत आहे, आणि येशूच्या रक्ताच्या द्वारे तो अमितकडे बघत असल्या कारणाने त्याला पाप दिसत नाही, पाप क्षमा झालेली दिसते. हालेलुया. जेव्हा जेव्हा पिता तुमच्याकडे बघतोय तेव्हा तो तुमच्यावर आता पाप बघत नाहीये, परंतु पाप क्षमा बघतोय, कारण तो तुमच्याकडे येशूच्या रक्ताच्या द्वारे बघत
आहे. म्हणून मंडळीला अजूनही आशा आहे. हालेलुया. आशा आहे. ज्यांचं तारण अजून आपल्या परिवारामध्ये झालं नाही त्यांच्यासाठी अजूनही आशा आहे. कारण अजूनही पिता येशूच्या रक्ताच्या द्वारेच आमच्याकडे पाहतो. आमेन. आता माझ्याकडे आपण माझ्या बरोबर सगळेजण उघडा योहानेचा 18वा अध्याय आणि पहिलं वचन. मुख्य गाभा याच्याकडे आज मी वळत आहे. थोडक्यात संपवण्याचा प्रयत्न करेन. कोणीतरी आमेन म्हणा. का हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. तेथे बाग होती. तेथे तो व त्याचे शिष्य गेले. Right. When he had finished, NIV version, when he had finished praying, Jesus left with his disciples and crossed the Kidron Valley. On the other side, there was a garden, and he and his disciples went into it. आणि हे गोष्टी बोलल्यानंतर परत एकदा वाचा मराठीमध्ये. बोलल्यानंतर काय झालं? येशू आपल्या शिष्यांसह. आता बघा शेवटच्या टप्प्यावरती येशू आलेला आहे. त्याच्या जीवनाच्या, त्याच्या कार्याच्या आणि त्याच्या जिवंत असण्याच्या मिनिस्ट्रीच्या शेवटच्या टप्प्यांवरती तो आलेला आहे. आणि तिथं तो काय करतो? येशू आता शिष्यांना घेऊन कुठे जातो? किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. किद्रोन ओहळ. ओहळ म्हणजे माहिती ना तुम्हाला? पाणी वाहतं तिकडनं. किद्रोन ओहळ वडा. बरोबर. किद्रोन ओहळाच्या पलीकडे शिष्यांना तो घेऊन जातो. सगळं म्हणा पलीकडे. आणि काय होतं पलीकडे? तेथे बाग होती. तिथे काय होती? बाग होती. द टायटल ऑफ माय सर्मन टुडे इज, माझ्या संदेशाचा शीर्षक आज आहे, फ्रॉम ग्रेव्स टू गार्डन. कबरेपासून बागीच्यापर्यंत. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे मरण आहे त्याच्याविषयी अगोदरच प्रभू येशूने काही गोष्टी सांगून ठेवल्या आणि त्या या अध्यायामध्ये आम्हाला दिसतात. अदृश्य अवस्थेमध्ये थोडेसे आहेत, ते आम्हाला थोडं थोडं समजून घ्यावं लागेल. ते कसं काय येशूने अगोदरच दाखवलं की मी काय करणार आहे. आणि म्हणून गार्डन तर तुम्हाला दिसलं, पण तू ग्रेव्स म्हणजे काय ह्याचं पण तुम्हाला विश्लेषण देतो. काळजी करू नका, डोंट वरी. सो माझा संदेशाचं शीर्षक आहे फ्रॉम ग्रेव्स टू गार्डन. कबरेपासून ते, हा जो प्रवास आहे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घेऊन जातो. आणि आमच्यापैकी अनेकांचा हा प्रवास अगोदरच झालेला आहे. ज्यांचा नाही झाला, माझी आशा आहे की आज होईल. Amen. He is wanting to take everybody from grave to garden. कबर असं ठिकाण आहे जिथं मरण आहे. कबर असं ठिकाण आहे जिथं अंधार आहे. कबर असं ठिकाण आहे जिथं काहीच हालचाल नाही. त्या ठिकाणातून प्रभू येशू आम्हाला घेऊन जातो आणि एका बागीच्यामध्ये आम्हाला तो घेऊन जाण्याची इच्छा दर्शवतोय. बागीचा असं ठिकाण आहे जिथं जिवंतपणा आहे. बगीचा असं ठिकाण आहे जिथं सुवास आहे, सुगंध आहे. बागीचा असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी जिवंतपणा आम्हाला जाणवतो, फ्रेशनेस आम्हाला तिथे जाणवतो. आमेन. हालेलुया. म्हणून प्रभूची इच्छा आहे की कबरेपासून घेऊन जाऊन आम्हाला बागीच्याकडे घेऊन जावं. इथं म्हटलेलं आहे, and Jesus left with his disciples and crossed Kidron Valley. On the other side there was a garden. He and his disciples went into it. येशू काही गोष्टी त्यांनी केल्या. ह्याच्या अगोदर जर आपण वाचलं 16 आणि 17 अध्याय जर आपण वाचलं तर अनेक गोष्टी शिष्यांना येशू सांगतो. He's telling a lot of things to his disciples. It's like he knows that he is going, so he wants to download everything. असं आहे की त्याला माहिती आहे येशूला आता माझे दिवस कमी कमी आहेत, खूपच कमी राहिलेत, म्हणून जितकं होईल तितकं मला शिष्यांना माझ्या देऊ द्या, म्हणून पुष्कळ बोलतो. म्हणून घरी गेल्यानंतर 16 आणि 17 अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा. योहानमध्ये, लूकमध्ये पण आहे, परंतु योहानमध्ये जास्त लिहिलेलं आहे. तो खूप साऱ्या गोष्टी बोलतो. आणि मग या ठिकाणी बोलणं झाल्यानंतर येशू म्हणतो ठीक आहे, आता माझ्या बरोबर चला. आणि जाता जाता तो
तो कुठे येतो? अशा एका ठिकाणी ज्याला किद्रोन व्हॅली म्हटलेलं आहे. किद्रोनाचा ओहोळ, ते ओहोळ तो पार करतो आणि एका बागीच्यामध्ये जातो. त्या बागीच्याचं नाव जर खाली गेल्यानंतर आम्हाला कळतं ते बगीचा कुठले? गेथसेमेनची बाग. कुठले? गार्डन ऑफ गेथसेमेन. The whole journey where in the first garden sin came, Jesus is now taking the disciples to another garden where he is restoring everything. मराठीत सांगतो. असं बघा पूर्ण ती यात्रा बघा कशी आहे, ती जर्नी बघा कशी आहे. एक पहिला बगीचा जिथं पाप पहिल्यांदा प्रस्थापित झालं, त्या बगीचेतून आता प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घेऊन येऊन एका अशा बगीच्यामध्येच आणत आहे जिथं तो पापाला पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करतोय. त्या बगीचेपासून ह्या बगीचा, तो एक बगीचा होता, तो जे बगीचा होता ते बगीचा नाही आता कबर झाली. आणि आता परमेश्वर म्हणतोय तिकडून मी तुम्हाला घेऊन जातो आणि खऱ्या बगीच्यामध्ये आणतो जिथं जीवन जीवन आणि सार्वकालिकतेचं जीवन असणार आहे. सो दिस जर्नी, म्हणून लक्षात ठेवा किद्रोन हे कधी जर तुम्ही ऐकलं नसेल अगोदर किंवा हलकंसं वाचून गेला असाल तर आज त्याचा नाव, त्याचा अर्थ आपण समजून घेऊ. सो ही क्रॉस्ड. येशू, आता लक्षात घ्या, इथं या ठिकाणी मुद्दाम उभारतोय शहर आहे ज्या ठिकाणी येशू शिष्यांबरोबर वार्तालाप करत होता, शिकवण देत होता. ही इज इन द सिटी. देन फ्रॉम द सिटी, शहरातून तो किद्रोन व्हॅलीकडे येतो, किद्रोन ओहोळाकडे येतो. शहर, किद्रोन ओहोळ, आणि तो तिथे राहत नाही, तिथं पार करतो आणि कुठे येतो? एका बागेत. लक्षात आलं? शहर आहे, बागीचा आहे. शहर आणि बागीच्या मध्ये काय आहे? किद्रोनचा ओहोळ आहे. इथपर्यंत समजायला लागले तुम्हाला? चालेल ना? थोडस आता थोडं जड चालतंय का? शिवाच्याकडे मला चालतंय. हा, हे असे आवाज तिथे लंडन येत नाही. सो प्लीज लक्षात ठेवा, शृंखला तिथे शहर आहे, इथं किद्रोनचा ओहोळ आहे आणि या ठिकाणी काय आहे? बागीचा आहे. ना किद्रोन इज अ व्हॅली. इट्स अ प्लेस जस्ट आउटसाइड ऑफ जेरुसलेम. येरुशलेमच्याच बाहेर आहे म्हणून मी सांगितलं येरुशलेम तिकडे आहे, किद्रोनचा ओहोळ इकडे आहे आणि बागीचा इथे आहे. ओके, लक्षात घ्या, माहिती म्हणून सांगतोय. किद्रोन इज अ व्हॅली विच ओनली पिरियडिकली फ्लड्स when heavy rains occur. जो ओहोळ, किद्रोनचा ओहोळ आहे, तो वर्षभर कोरडा राहतो, परंतु जेव्हा पुष्कळ पाऊस पडतो, फक्त पाऊस नाही, जेव्हा पुष्कळ पाऊस पडतो ना तेव्हाच त्याच्यामधून पाणी वाहायला लागतं. रेस्ट ऑफ द इयर इट इज ड्राय. आता 2 ते 3 वचनं उघडायला सांगेन, कृपा करून माझ्या बरोबर तुम्ही वाचा. दुसरे राजे 23 आणि 4. किद्रोन चे व्हॅली किंवा किद्रोनचा ओहोळ याच्याविषयी 3-4 ठिकाणी जुन्या करारामध्ये उल्लेख आलेला आहे आणि ते बरोबर या ठिकाणी आम्हाला काहीतरी, आय होप इट स्पीक्स टू अस. आय होप इट विल स्पीक टू अस. दुसरे राजे 23 आणि 4. Then the king ordered Hilkiah, the high priest, the priest next in the rank, and the doorkeepers to remove from the temple of the Lord all the articles made for Baal and Asherah and all the starry hosts. He burned them outside Jerusalem in the fields of Kidron Valley and took the ashes to Bethel. मग राजाने हा हिल्किया मुख्य याजक, हा दुसऱ्या प्रतीचे याजक हा आणि द्वारपाळ यास आज्ञा केली की बर बाल मूर्ती, अशेरा मूर्ती, हा नक्षत्रगण हा यांच्याकरता जी पात्रे केली आहेत हा ती सर्व परमेश्वराच्या मंदिरातून बाहेर काढा. हा त्याने ती सर्व पात्रे येरुशलेमेच्या बाहेर काढली. हा. किद्रोनाच्या मैदानात जाळून हा. त्याची राख बेथेल येथे पाठवली. बाई इथं काय झालेलं आहे? द किंग वॉज जोसाया. किंग जोसायाने योशिया, ओशिया, व्हॉटएव्हर, जोसाया राजाने याजकांना सांगितलं, त्याच्यानंतरचे खालचे याजक आहेत 2nd नंबर रँक मधले, त्यांना सांगितलं, काय सांगितलं? महत्वाची गोष्ट सांगितली, मंदिरामधून
आशेरा आणि बाल दैवताचे जे काही सामान आहे ते सगळं बाहेर काढ. बाहेर काढलं आणि काय करायला सांगितलं? त्याचं जाऊन जाळायला सांगितलं. पण कुठे? किद्रोनच्या मैदानात. आता हे मैदान आहे पण ओहोळ पण आहे. मी काय सांगेल तुम्हाला, वर्षभर कोरडं राहत आहे त्यावेळेला हे किद्रोन मैदान, पण ज्या वेळेला पाणी आलं त्यावेळेला हे किद्रोन ओहोळ. समजलं? हॅलो, समजलं? ठीक आहे, आपण हळूहळू चाललोय. सो नाव व्हॉट इज हॅपनिंग इज, राजाने आदेश दिलेला आहे. मग सगळं घेतलं, जे काही मूर्ती पूजकाचं आहे, जे काही इतर दैवताचं आहे, ते सगळं घेतलं आणि ते लोक, ते याजक लोक आले कुठे? किद्रोनच्या मैदानात आले आणि तिथं जाळलं. ऑलराईट. सो पॉइंट नंबर 1, किद्रोनचा ओहोळ हे काय दर्शवतं माहिती का? जजमेंट दर्शवतं. जजमेंट, न्याय दर्शवतं. त्या गोष्टींवरती न्याय आणण्यात आला. बाल दैवतावरती न्याय दर्शवला. आशेरचे जे पोल्स आहेत त्याच्यावरती न्याय दर्शवण्यात आला. कुठे? किद्रोनच्या त्या मैदानात दर्शवण्यात आला. म्हणजे किद्रोनची व्हॅली किंवा किद्रोनचा ओहोळ किंवा मैदान हे काय दर्शवतं माहिती का? न्याय दर्शवतं. न्याय. हालेलुया, आमेन. आणि मग इथं पुन्हा एका नव्या करारामध्ये या योहान 18:1 मध्ये काय म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त या गोष्टी बोलल्यानंतर तो त्याच्या एकटाच नाही, तो त्याच्या शिष्यांना किद्रोनच्या ओहळामधून पार घेऊन जातो. परत एकदा म्हणतो, समजतंय का बघा? येशू त्याच्या शिष्यांना यरुशलेमेमधून किद्रोनच्या ओहळामधून पार घेऊन जातो. आम्ही पहिल्या राजाच्या प्रमाणे आज काय शिकलो? किद्रोनची जी व्हॅली किंवा मैदान आहे ते काय दर्शवतं? न्याय दर्शवतं. आणि येशू ख्रिस्ताने तिथे शिष्यांच्या सह, तो एकटा नाही गेला, त्याने लीड केलं शिष्यांना. त्याच्या मागोमाग शिष्य आले. तो न्यायाच्या पलीकडे गेला, परंतु त्याच्या बरोबर शिष्यांना देखील न्यायाच्या पलीकडे येशूने आणलं. हालेलुया. मग गेतसेमेन काय दर्शवत आहे माहिती का? गेतसेमेन मला दर्शवत आहे, मी गेतसेमेन कडे मला येशू घेऊन जात आहे म्हणजे काय माहिती का? तो मला सहज नुसतं जीवनाकडे घेऊन जात नाहीये. बगीचा म्हणजे जीवन सांगितलं मी तुम्हाला. तो फक्त मला जीवन देत नाहीये, परंतु तिथं जाताना पहिल्यांदा न्याय माझ्या जीवनामधून संपवतोय, त्याच्यामधून मला पार करून घेऊन जातो आणि मग मला तो बागीच्यात आणतोय. हालेलुया. तो राजा म्हणतो सगळं काढा, सगळं सगळं काढा, निघू दे आपल्या जीवनामधून, सर्व काही निघू दे, जे नाशाचं आहे ते सर्व काही निघू दे आणि किद्रोन म्हटलेल्या मैदानात भस्म होऊ दे, कारण आम्हाला तिथं राहायचं नाहीये, तिथून आम्हाला पार करायचंय. हालेलुया. 6वं वचन वाचा. रीड द 6th वर्स. फर्स्ट किंग्स 23:6. 6. त्याने परमेश्वराच्या मंदिरातून आशेरा मूर्ती बाहेर काढली. आशेरा मूर्ती आता बाहेर काढली व यरुशलेम बाहेर किद्रोन ओहळाजवळ नेऊन जाळून टाकली. किद्रोन ओहळाजवळ नेऊन काय केली? जाळून टाकली. पायाने तुडून तिचे चूर्ण केले. पायाने तुडून त्याचे काय केले? चूर्ण केले. वचन किती वेळा सांगता? खुल्ला तमाशा वधस्तंभावरती केला प्रभू येशू ख्रिस्ताने. मृत्यूचा, शैतानाचा आपल्या पायाखाली त्याला ठेचलं. सर्पाला जेव्हा श्राप पिता देत होता, परमेश्वर देत होता, तेव्हा तो काय म्हटला? तू असं केलास म्हणून तू पोटावर चालशील, आयुष्यभर माती खाशील, तुझी संतती व तिची संतती. आणि मग पुढे असं बोलले की नाही? इथे काय लिहिलंय? आपल्या पायाखाली सर्व मूर्त्या तोडल्या. पुढे पायाने तुडून तिचे चूर्ण केले. व ते साधारण लोकांच्या कबरांवर फेकून दिले. आश्चर्याची मूर्ती घेतली, बाकीच्या सर्व गोष्टी घेतल्या,
जे इतर दैवताचे आहे ते किद्रोन मैदानात आणलं, त्याला भस्म केलं. त्याला फक्त तसंच केलं नाही, तोडलं पहिले, मोडलं पहिले, कुचललं पहिले, भुगा केला त्याचा, मग जाळलं. जाळल्यानंतर राख राख होईपर्यंत थांबले. हॅलो. आणि मग राख घेतली आणि काय म्हणले, साधारण लोकांच्या कबरेवर फेकून दिली. साधारण लोकांच्या, म्हणजे किद्रोन ही फक्त ओघळ नाही आहे. किद्रोन हे फक्त मैदान नाही आहे. किद्रोन हे असं ठिकाण आहे जिथं कबरा आहे. फ्रॉम ग्रेव्स टू गार्डन. कबरेपासून बागेच्यापर्यंत. किद्रोनच्या विषयी अभ्यास करताना कळालं की इथे काय आहे. व्हॉट इज हिअर? ग्रेव्स. जाऊन नाश करायला कुठे सांगितलंय? शहरामध्ये नाही, बागेच्यात नाही. कुठे सांगितलं? किद्रोनच्या कारण किद्रोनच्या मैदानामध्ये कबरा आहे. कबरा आहेत तर अंधकार आहे, कबरा आहेत तर जीवन नाही आहे. अशाच ठिकाणी सगळं काही संपवण्यात आलं. आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मधून पार जातो. स्वतः जात नाही, शिक्षण पण घेऊन जातो आणि बगीच्याकडे आणतो जिथे जीवन आहे. हालेलुया. म्हणजे किद्रोन काय दर्शवतं? जजमेंट, न्याय. किद्रोन मैदान. किद्रोन आणखीन काय दर्शवतं? मृत्यू, कबरा, सगळं काही संपलेलं आहे ते दर्शवत आहे इथे. म्हणजे जणू काय सिटी सिम्बलाइजेस माय लाईफ. यरुशलेम शहर माझं जीवन दर्शवत आहे. मी कसं जगतो, मी काय जगतो, मी काय करतो, त्याचा परिणाम एकतर किद्रोन नाहीतर बागीचा. समजलं? यरुशलेम हे माझं जीवन असल्यासारखं आहे. या यरुशलेम मध्ये मी जे करतो ते एकतर किद्रोनात जाणार नाहीतर गेतसेमनात जाणार. हालेलुया. कुठं जायचंय आम्हाला? किद्रोनाच्या मैदानात येऊन पडायचंय जिथं कबरा आहेत. नुसते कबरा नाही, साधारण माणसांच्या कबरा आहेत. अशा ठिकाणी राख बनून राहायचंय का मला? का त्याच्या पार येशूच्या बरोबर जिथं मला घेऊन चाललाय तो, त्या किद्रोनाच्या पलीकडे मला जायचंय आणि या बगीच्यात यायचं आहे. गेतसेमनाविषयी प्रत्येक जण बोलतात, किद्रोनाविषयी फार कमी ऐकलं. गेतसेमन खूप चांगलं आहे, आम्ही खूप संदेश पण ऐकले आणि तिथं काय झालं, ऐतिहासिक घटना आहे ती. येशूचा घाम रक्तामध्ये बदलला, गेतसेमन मध्ये झाला. परंतु त्याच्या अगोदर काय चाललंय हे लक्षात घ्या. प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदरच दाखवून दिलं. तो एकही फटका खायच्या अगोदर, तो बंदिवानामध्ये जायच्या अगोदर, यहूदा इस्करियोत येऊन त्याचं चुंबन घेण्याच्या अगोदर, हे सगळं होण्याच्या अगोदर येशू इनडायरेक्टली दाखवत आहे की मी तुमच्यासाठी काय करणार आहे, की मी तुम्हाला न्यायामधून पार घेऊन जाणार आहे, की मी तुम्हाला मरणामधून पार घेऊन जाणार आहे, मी तुम्हाला अंधकारामधून पार घेऊन जाणार आहे आणि गेतसेमन म्हटलेल्या बागेत आणणार आहे. हालेलुया. गेतसेमन असं ठिकाण आहे जिथं दुसरा अभ्यास असं पण सांगतं की अनेक वेळा येशू तिकडे गेला. फक्त पहिली वेळ नव्हती, अनेक वेळा. दुसरा अभ्यास पण सांगतं की कदाचित शिष्यांना देखील ठाऊक होतं हे ठिकाण आणि फक्त शिष्य आणि येशू यांनाच ते ठिकाण ठाऊक होतं. तिकडे जायचं सारखं. यू नो दे हॅड अ सिक्रेट प्लेस टू मीट. हॅलो, आपलं असते की नाही तिकडं हा स्टार सिक्रेट कुठं राहिले? सगळ्यांना माहितीये कोण कुठं भेटलं नाही की स्टारला भेटते, ती गोष्ट वेगळी झाली. तर नको जायला. म्हणजे आपलं एक ठिकाण येशू आणि शिष्य. दुसरा अभ्यास सांगतो की येशू खूप बऱ्याच वेळा शिष्यांना गेतसेमनकडे घेऊन जायचा आणि म्हणून यहूदा इस्करियोत याला जेव्हा कळलं की तो तिकडे घेऊन चाललाय आम्हाला, यहूदा इस्करियोतने त्याच्याबरोबर
सैनिकांना आणलं, रोमी सरदारांना त्या ठिकाणी आणलं. आणि जॉन ज्या पद्धतीने सांगतोय ना, इट्स व्हेरी, जॉन आणि मला वाटतं मार्क ज्या पद्धतीने सांगतात खूप खूप वेगळं आहे. लूक मध्ये असं म्हटलेलं आहे फक्त की येतात, बोलतात, चुमन घ्यायला येतो, येशू म्हणतो काय करतोयस तू, ठीक आहे मग मी इकडे आहे. पण इथे एक वेगळा वार्तालाप आहे, खूप सुंदर आहे, खूप अद्भुत वार्तालाप आहे. तुम्ही कोण शोधत आहात? मग ते उत्तर काय देतात? नासुरी येशू, आय एम ही. येशू काय म्हणतो माहिती का? आय एम ही, मीच तो आहे. मीच तो आहे म्हटलं काय होतं माहिती का? जितके सैनिक आहेत ना धाड पडतात. कधी टॉलिवूडची मूवी बघितली का? तुम्ही काय पण केलं नसते, हिरो नुसतं असं उभारलं ना, धाड, धूळ पण उडते, त्याने उडून पडते, मग तिथं काचेचं काय तर दाखवलं, त्याने बरोबर काचेवरच जाऊन आदळते, काचेवरच पडते सगळं. मूवी टॉलिवूड नकली वाटतंय, इकडं खरं झालं असं. The power Jesus had in his words. He said, I am he. मीच तो आहे असं म्हटल्यावर ते सगळे उडून पडले. The Bible says it so. काय धरले असते त्याला? नुसतं एक शब्द बोलल्यानंतर ते पडले. ह्याला काय धरले असते? कोणी धरलं नाही येशूला. स्वतः सरेंडर झाला तो. धरा मला म्हटला. परत उठल्यानंतर परत विचारतो, कोणासाठी, कोणाला शोधायला आले? मग परत म्हणतो नासुरी येशू का? हो. तेव्हा म्हणतो मी आहे. धरा. Anyway. किद्रोन. अजून एक वचन वाचा. योएल 3:2. इंटरेस्टिंग. जोएल 3:2. योएल 3 आणि 2 वाचा. इथे काय म्हटलंय? आय विल गॅदर ऑल नेशन्स and bring them down to the valley of Jehoshaphat. There I will put them on trial for what they did to my inheritance, my people Israel, because they scattered my people among the nations and divided up my land. वाचा. हा 3:2. हा. तेव्हा सर्व राष्ट्रे जमा करून तेव्हा सर्व राष्ट्र जमा करून यहोशाफाट परमेश्वर न्याय करतो, परमेश्वर न्याय करतो या नावाच्या खोऱ्यात आणि हॅलो एक मिनिट. परमेश्वराने आता इथे काय म्हणत आहे? सर्व राष्ट्रांना तो एकत्र करणार. कुठे? यहोशाफाट या नावाच्या खोऱ्यात आणि नाही पहिल्यापासून. तेव्हा सर्व राष्ट्रे जमा करून यहोशाफाट ब्रॅकेट मध्ये परमेश्वर न्याय करतो, परमेश्वर न्याय करतो या नावाच्या खोऱ्यात आणि काय त्या खोऱ्याचं नाव? परमेश्वर न्याय करतो. किद्रोन मी काय म्हणाला? कुठली जागा आहे किद्रोन? जिथं न्याय. सो दॅट्स व्हॉट. हे कुठलं खोरं आहे? एक्झॅक्टली द सेम प्लेस अगेन. परत किद्रोनचंच खोरं आहे. त्याला अजून एक दुसरं नाव इथे मिळालं, यहोशाफाट. राजा यहोशाफाटचा खोरा. जिथं न्याय दिसतं तिथं लोकांना मी आणेन. सर्व राष्ट्रांना काय म्हटले? किती चिन्हदर्शक आहे. सर्व राष्ट्रांना मी आणेन. पुढे या नावाच्या खोऱ्यात आणि माझे लोक, माझे वतन इस्रायल, यास त्यांनी राष्ट्रास विखरून माझा देश वाटून घेतला. यास त्यांनी काय केले? विखरून माझा देश वाटून घेतला. माझा देश काय केला? वाटून घेतला. म्हणून तेथे त्याचवर दावा मांडेल. तेथे त्याचवर दावा. ओके, आता लक्षात आलं. मी परत एक तिसरा अनुभव सांगतोय किद्रोनचा. पुन्हा यहोशाफाटचा खोरा, ज्याला म्हटलेला आहे न्यायाचा खोरा, म्हणजेच दुसरं नाव त्याला काय आहे? किद्रोनचा खोरा. त्या ठिकाणी सर्व राष्ट्रातले लोकांना मी बोलवेन. आणि तिथं काय झालेलं आहे? स्कॅटर म्हणजे माझे लोक, माझे वतन इस्रायल, यास त्यांनी राष्ट्रात विखरून. यास त्यांनी राष्ट्रात काय केले? विखरले. एक मिनिट, ठीक आहे. माझ्या लोकांना, माझ्या इस्रायलला, त्यामध्ये असलेल्या माझ्या लोकांना त्यांनी काय केले? विखरून टाकलेलं आहे. आणि म्हणून मी त्यांना इथं आणेन असं म्हटलेलं आहे वचन. मार्क 14:50 मध्ये काय म्हटलेलं आहे माहिती का? मार्क 14:50 वाचा प्लीज. सॉरी, मी तुम्हाला जरा जास्त वचन उघडून वाचायला लावतोय.
मार्क 14:50, मार्क 14:50. I have the amplified version. Then all of his disciples abandoned him and fled. तेव्हा ते सर्व त्याला सोडून पळून गेले. तेव्हा ते म्हणजे कोण आहेत? शिष्य. सर्व त्यांना म्हणजे कोण? ते त्याला म्हणजे येशूला. ते सर्व शिष्य येशूला सोडून काय केलेले? का पळाले? कारण येशूला अटक करायला आले होते. ते सर्व रोमी सरदारांना ते बघितले, इथं काय व्हायला लागले ते बघितलं. पेत्राने एक कारनामा केला इथे, त्याच्याकडे पण येणार आहे मी. गेतसेमन मध्ये, बरोबर आहे. इथे काय म्हटलेलं आहे माहिती का? या ठिकाणी शिष्य होते एकत्र, येशूच्या बरोबर होते. पण ज्या वेळेला रोमी सरदार आले त्यावेळेला ह्यांची पांगापांग झाली. आणि मग पुढे अजून आम्हाला कळतं की पुढे वचन अजून प्रेषितांच्या कृत्यामध्ये असं पण म्हटलेलं आहे की मग तिथे शिष्यांची पांगापांग झाली आणि ते सर्वत्र गेले. वचन सांगतात जुन्या करारामध्ये यहोशाफाटचा जो खोरा आहे तिथं मी त्यांना आणेन आणि जे माझ्या लोकांना त्यांनी स्कॅटर केलं, इथं तिथं पसरवून टाकलं, पळून गेले, त्यांना मी इथं पुन्हा एकत्र आणि पुन्हा आम्हाला जुन्या करारामध्ये जे घडलेलं आहे ते नवीन करारामध्ये येशू इथं दाखवत आहे. सेम 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 सिमिलर घटना किद्रोन व्हॅलीची आम्हाला इथं पण दिसायला लागली आहे की येशू तिकडे आहे, शिष्य म्हणजे त्याचे लोक इथे आहे, रोमी सरदार तिकडे आले आणि त्यांना त्यांची पांगापांग करायला त्यांनी लावून टाकलं. ते स्कॅटर झाले. पण येशू म्हणतो मी फक्त किद्रोनचं जे खोरा आहे, मैदान आहे, तोच अनुभव आता त्यांना येऊ देणार नाही, परंतु आता मी सर्व राष्ट्रांना एकवट करणार आहे. आणि ते एक कसे होऊ शकणार? ते फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे. हालेलुया. आणि म्हणून त्याचं एक कारण असं की पेत्राने त्या सैनिकाचा कान, सरदाराचा कान कापला. एक अभ्यास सांगतं की ही वेंट फॉर द हेड बट ही जस्ट गॉट हिज इयर. त्याला खलास, त्यांनी त्याच्या मानेकडेच आला होता, पण तो सरदार सरकला म्हणून कान सापडला फक्त. पेत्रा म्हणजे चुकला नाही नेम, ते चुकवलं त्यांनी, त्यामुळे काय झालं असं कान झाला. असो, दुसरा अभ्यास आला. पण एक कारण येशूने, माझ्याकडे दोन कारण आहेत परंतु अजून एक कारण सापडत आहे मला आता, की एक कारण येशूने त्याचा कान पुन्हा तिकडे लावून टाकलं. रक्त माझं, माय ब्लड शुड बी शेड, नॉट एनीवन एल्स. हॅलो, माझंच रक्त. कारण मी अशा एका ठिकाणी आहे, गेतसेमन मध्ये आहे, पित्याने डिझाईन केलेलं, प्लॅन केलेलं ठिकाणी मी येऊन टेपलेलो आहे ना. इतर रक्त दुसऱ्याचं सांडलंच नाही पाहिजे. पटकन कान घेतला, हेल करून टाकला. हालेलुया. आय एम कमिंग टू दॅट प्लेस वन सेकंड. परंतु किद्रोन असं कळालं तुम्हाला, दॅट्स ऑल अबाउट ग्रेव्स. हे सगळं कबरेविषयी मी सांगितलं. आणि मग आपण गेतसेमन या शब्दाकडे येऊया. आणि इथं येशू जेरुसलेम मधून निघतो, किद्रोनच्या व्हॅलीमधून तो पार होतो, ओहळापासून तो पार होतो आणि वचन सांगते एका बगीच्यामध्ये तो येतो. आणि त्या बगीच्याचं नाव वचन आम्हाला सांगतं ते काय आहे? सगळे बोला, गेतसेमन. गेतसेमन हा शब्द दोन मूळ शब्दांमधून बनलेला आहे. एक आहे गाथ आणि दुसरा आहे शेमेन. ओके, सगळे म्हणा गाथ शेमेन. गाथ शेमेन या दोघांना एकत्र करून गेतसेमन हा शब्द तयार झाला. गाथचा अर्थ आहे, जे लिहून घ्यायला, गाथचा अर्थ आहे अ वाईन प्रेस फॉर होल्डिंग द ग्रेप्स इन प्रेसिंग देम. वाईन प्रेस म्हणजे जिथं द्राक्षे, द्राक्षाचं कुंड म्हणजे गाथ. जे द्राक्षाचं कुंड, त्याच्यात टाकतात सगळे द्राक्षे आणि त्याला तिथं कुचलण्यात येतं. ते जे कुचलण्याचं ठिकाण आहे ना, त्याला काय म्हणतात? गाथ. Where did Jesus come? गाथ. ओके. शेमेन, तिथं त्याला कुचलण्यात आलं, ते
आम्हाला आवडणार नाहीये, आम्हाला फार वाईट वाटतं. अनेक जण, अनेक ख्रिस्ती आज जगभरामध्ये येशूला बिचारा करून टाकले. बिचारा येशू मेला, बिचारा येशू रक्त सांडला, बिचारा येशूला किती त्रास झाला असेल करून असं रडत असतात. येशू वरून म्हणत आहे, अहो मी बिचारा नाहीये, माझ्यासाठी असं रडू नका, उगा असलं ढोंग करू नका. He came to Gath, a painful place. तो गाथ ठिकाणी त्या कुंडामध्ये आला. एक खूप त्रासदायी, दुःखदायी, वेदनादायी ते ठिकाण आहे, कारण तिकडे कुचलणं आहे. गेत्सेमेन हे कुचलण्याचं दर्शक आहे, दाब मिळण्याचा दर्शक आहे. परंतु शेमेन हे गाथला पूर्ण करतं. शेमेन हा शब्द गाथला पूर्ण करतो. शेमेनचा अर्थ ग्रीस, एस्पेशली लिक्विड. शेमेनचा अर्थ काय? लिक्विड म्हणजे द्रव्य, लिक्विड, पाण्यासारखं. ऑफन परफ्यूम, फिगरेटिव्हली रिचनेस, सुवास. त्या गोष्टीला दाबल्यानंतर जे लिक्विड बाहेर येतं ना, त्याच्यातून जो सुवास बाहेर निघतो ते शेमेन. त्याच्यातनं जे रिचनेस बाहेर येतं ना, अगदी उत्तमातला उत्तम द्रव्य म्हणून जे जाणलं जातं, दाबल्यामुळे अर्क निघतो ना, उत्तमातला उत्तम अर्क निघतो ना, त्याला म्हटलेलं आहे शेमेन. गाथ, शेमेन, गेत्सेमेन, गेत्सेमनची बाग. हालेलुया. मग येशू कुठे आला? अशा ठिकाणी जिथं त्याच्या घामाचं रक्त होत होतं. His spirit was already being pressed. His body was pressed later. त्याचं शरीर नंतर त्याला कुचलण्यात आलं. त्याचा आत्मा कुचलण्यात येत होता. कुठे? गेत्सेमेन मध्ये. गेत्सेमेनचा अर्थच तो आहे. त्या ठिकाणी येशू आला. त्या ठिकाणी शिष्यांना देखील तो घेऊन आला. आमेन. हालेलुया. ओके, लेट्स गो अहेड. मी वचन लिहिलं नाही, पण लूक 22, लूक 22 वचन लिहू शकलो नाही. शोधून काढत. इथं पेत्र तो आहे ना, त्याचं कान कापतो का? वाच. कुठलं वर्ष आहे तो? थोडस त्याच्या 1-2 वचन अगोदर वाचा. हा वाचा. येशू त्याला म्हणाला, यहुदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राला धरून देतो काय? हा ठीक आहे. हा वाचा. हा आता इथं काय झालं? ह्यानी एकदम एक प्लॅन केला. कोण? यहूदा इस्करियोतने प्लॅन केला. आता मी जाणार आहे आणि ज्याच्याकडे जाऊन मी चुंबन घेईन तोच येशू आहे. ठीक आहे. आणि मग त्याला तुम्हाला धरायचं आहे. मग येशू त्याला ओळखतो की हाच करणार आहे. मग त्याच्या भोवती जे होते हा ते आता काय होणार हे ओळखून त्याला म्हणाले, हा प्रभूजी, आम्ही तलवार चालवावी काय? शिष्यांना आता शिष्यांना कळालं इथं काय तर गोंधळ होणार आहे. मग शिष्य काय म्हणायला गेलेत माहिती का? प्रभूजी, एक 5-6 वचनाअगोदर वाचू नका, जाऊ दे. 5-6 वचनाअगोदर येशू काय म्हणतो माहिती का? जर तुमच्याकडे तलवार नसेल तर तुमचा झगा विका. सेल युअर क्लोक अँड बाय अ स्वॉर्ड. हो, 2 आहेत, बस आहे का? असं एक जण विचारते. ते म्हणाले, पहा इथे 2 तलवारी आहेत. 2 तलवारी आहेत बघा. हा, तो त्यांना म्हणाला, पुरे. येशू म्हणला पुरे. तलवार आहेत ना, की ठीक आहे. हा, मग आता नको राहू दे. मग हे झाल्यानंतर हे सीन झाला. यहूदा इस्करियोत येतो, सरदारांना ते आहे ना, रोमी सरदारांना घेऊन येतो आणि आल्यानंतर शिष्य लोक सगळे आता हे करायला येतात. आता इथं असं गोंधळाचं वातावरण आहे. बॉस, आपण रेडी राहायचं, आपल्या जीससला प्रोटेक्शनची गरज आहे. आणि मग पटकन, तरी पण डायरेक्ट करायचं नाही, येशूला विचारून सगळं करू. काढू का? काय म्हटले तिकडे वाचा. हा, तलवार. हा, प्रभूजी, आम्ही तलवार चालवावी काय? प्रभूजी, आम्ही तलवार चालवावी का? म्हणजे असं पिक्चराइज करा तुम्ही कसं असेल. एक जण तयार असणार आहे, नुसतं बोल, नुसतं बोल, करू का?
इतक्यात काय झालं? वाच पुढे. त्याच्यातील एकाने कोण आहे हा? पेत्र. हा. प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून प्रमुख याजका, नुसतं इकडचं तिकडचं दास नाही, प्रमुख याजकाचा दास ह्याच्यावर प्रहार केला. हा. आणि त्याचा उजवा कान छाटून टाकला. आणि त्याचा उजवा कान काय केला? छाटून टाकला. सप असा आवाज आला. कानच वाजला. My goodness. काय सीन क्रिएट झाला असेल तिथं. मग येशू काय म्हणे? तेव्हा येशूने म्हटले, हा, एवढे होऊ द्या. एवढे होऊ द्या. आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले. त्याने त्याच्या कानाला स्पर्श केला. त्याला काय केलं? You know the name of this सर्वंट, सोल्जर? या सोल्जरचं नाव माहिती का? इथं नाही आहे. आता जॉन मध्ये वाचू नका, पण जॉन मध्ये लिहिलंय ह्या सरदाराचं नाव मालेक आहे. द नेम ऑफ द सोल्जर, ज्याचा कान कापला त्या सरदाराचं नाव काय? मालेक. ना पेत्र मालेकाचा कान कापतो. मालेक हा शब्द मेलेख मधून आलेला आहे. मेलेख हा शब्दाच्या मधून आणखीन एक शब्द आला, मल्कीसदेक. अंडरस्टँड, ट्राय टू अंडरस्टँड. पेत्र चिडतो आणि रागाला येऊन मालेकचा कान कापतो. मालेक हा शब्द मेलेख मधून आलेला आहे आणि मालेक आणि मल्कीसदेक हे दोन्हीही मेलेख मधून आलेले शब्द आहेत. मल्कीसदेक कोण होता? He was one of the only guys who was a king as well as a priest. मल्कीसदेक कोण होता? असा एक व्यक्ती जो राजा पण होता आणि जर मला वाटतं इब्रू जर वाचला तर मल्कीसदेकाविषयी खूप छान विश्लेषण त्याच्यामध्ये दिलेलं आहे की असा मल्कीसदेक ज्याला इतिहास नाहीये कुठलाच, ज्याला कुठला जनरेशन वाईज लिनिएज नाहीये प्रीस्टहुडचा, तरी पण तो प्रीस्ट झालेला आहे. कुठल्याही वंशावळीमधून तो झालेला याजक नाही, तरी देखील मल्कीसदेक याजक होता. आणि अजून एक गोष्ट सांगू का? वचन काय सांगतं नवीन करारामध्ये? मल्कीसदेक अब्राहमापेक्षा श्रेष्ठ होता. हो, ही वॉज ग्रेटर देन एब्राहम. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे अब्राहम कोण आहे? विश्वासाचा पिता, राष्ट्रांचा पिता. पण त्या राष्ट्रांच्या पित्यापेक्षा उंच कोण होता? मल्कीसदेक. का? अब्राहम मल्कीसदेककडे जातो आणि जे काही त्यांनी मिळवलंय ना त्याचा दशमांश मल्कीसदेकला देतो. त्यावेळेला याजकाकडे दशांश देत असे प्रीस्ट मेल्कीसदेक. He was a king also. And the word says Melchizedek blessed Abraham. वचन काय सांगतं? मल्कीसदेकने अब्राहमाला काय केला? आशीर्वाद दिला. असा मालेक मल्कीसदेकचा एक प्रकारे काही अंशाने तो दर्शक आहे. तर हे सगळं सीन काय दर्शवतोय माहिती का? पेत्र अखंड शिष्यांना त्या ठिकाणी दर्शवतोय. पेत्राला कळतच नाहीये. पेत्राला फक्त एकच माहिती आहे, जे सारखं सारखं बोलण्यात आलेलं आहे, जो येणारा राजा आहे, जो येणारा राजा आहे, जो येणारा राजा आहे, तो हाच आहे. हॅलो, तो प्रभू येशू ख्रिस्त. सो Peter and the disciples only had this one revelation about Jesus, that he is the king. तो राजा आहे हेच प्रगटीकरण पेत्राला आणि त्या शिष्याला माहिती होतं. परंतु पेत्र समजू शकला नाही की देवाचं राज्य येशूच्या राज्यत्वाविषयी फक्त नाही आहे, त्याच्या याजकत्वाविषयी देखील आहे. He was not just the king, but he was also a priest. हे तो समजू शकले. तो हाऊ आय सी दिस इव्हेंट, मी ह्या गोष्टीला कसं बघतोय माहिती का? की पेत्र समजूच शकला नाही की फक्त राजासारखं राज्य करायचं नाहीये. फक्त राजासारखं राज्य करायचं म्हणल्यानंतर तलवार आली असती. पण याजकासारखं राज्य करायचं आहे हे जर समजलं असतं ना, तर पेत्राच्या म्यानातून तलवार बाहेर आलीच नसती. म्हणून मालेक माझ्यासाठी महत्वाचा आहे. हॅलो, शेजारच्याकडे बोलून म्हणा, मालेक झोपू नकोस.
आणखीन एक गोष्ट बोलतो, मग बंद करतो. दिस इज व्हॉट आय हर्ड अँड आय लव्ह इट. पेत्र त्या सरदाराचा कान कापतो आणि येशू बरं करतो. का झालं असं? कारण सरदारावरती हमला करणे मुख्य याजकाचा सरदार, त्याचा कान कापलाय. फार मोठा गुन्हा आहे. त्या काळामध्ये फार मोठा गुन्हा झाला असता आणि पेत्राला 100% मृत्यू, मरण, 100% एक्झिक्युशन. पीटर 100%. आणि हे येशूला माहित होतं. आणि हे सगळं त्याच्या प्लॅनच्या पण आड आलं असतं. म्हणून येशूने कान घेतला, त्याला परत असा लावला आणि त्याला बरं केलं. बरं केल्यामुळं the evidence of crime has been erased. मराठी सांगतो. कान पुन्हा घेऊन लावून त्या सरदारचं कान पूर्णपणे बरं केल्यामुळे पेत्राचा गुन्हा पुसला गेला. काय घेऊन सरदाराकडे जाणार आहेत आणि म्हणणार आहेत, माझा कान कापला, ह्याला पकडा आणि ह्याला मृत्यू द्या. बघतील तुझे दोन्ही पण कान आहेत. गुन्हा काय आहे? ते गुन्हा होऊ नये, तो गुन्हा दिसू नये, तो गुन्हा कायमचा गायब व्हावा म्हणून कान घेतला, लावून टाकला. हे सगळं कुठं व्हायला लागले? गेतसेमनच्या बगीच्यामध्ये व्हायला लागले. येशू हे करून चिन्हदर्शकरित्या दाखवत आहे की थोड्या दिवसामध्ये जे मी तुझ्यासाठी केलं ना, ते मी अखंड मनुष्य मात्रेसाठी वधस्तंभावरती करणार. अखंड मनुष्य मात्रेसाठी वधस्तंभावरती करणार. जे कारण घेऊन देवासमोर शैतान जाईल आणि म्हणेल, यांनी पाप केलं, ह्याला मृत्यू द्या. येशू म्हणेल, कुठला पाप? वधस्तंभ दिसत आहे, सर्व पाप पुसून गेलेला आहे. जर पापच नाही तर मग पापाचं वेतनच नाही. हालेलुया. माय गॉड इज अ गॉड हू विल टेक मी फ्रॉम ग्रेव्स टू गॉड. माझा असा देव आहे जो मला कबरेपासून बगीच्यामध्ये घेऊन जाणार तो देव आहे. हालेलुया. माझा कसलाही पाप जरी असला, जर आज मी त्याच्याकडे आलो तर तो गेतसेमन बागेमध्ये माझी वाट बघत आहे. मी कोणाचेही कान कापले असेल, मी कुठलाही गुन्हा केलेला असेल, तर आज येशू त्याला त्याच्या स्वतःच्या हातामध्ये घेऊन पुन्हा ते सुव्यवस्थित करण्याच्या तयारीमध्ये आहे, योजनेमध्ये आहे. का? कारण ती सुव्यवस्थितपणे आणल्यानंतर तिथे कुठलाच गुन्हा दिसणार नाही. गुन्हाच दिसला नाही तर गुन्ह्याचा मी गुन्हेगार मी कुठलाच नाहीये. आणि मग त्याच्यावरती मला मृत्यू हे वेतन म्हणून कधीच मला मिळणार नाही. येशू गेतसेमन मध्ये माझी वाट बघत आहे. काय मी यरुशलेम मध्येच अडकलेलो आहे का? मी त्याच्या बरोबर थोडं थोडं आल्यानंतर किद्रोन मध्येच अडकलेलो आहे का मी यरुशलेमेतून निघून किद्रोन मधनं जाऊन मी गेतसेमन पर्यंत आलो? जर मी गेतसेमन पर्यंत आलो तर माझ्या सर्व गुन्हा कायमचा पुसला जाणार आहे. सर्व गुन्हा excused from execution. Excused from execution. Jesus erased the existence of sin which excused us from execution.